नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दीपक कलडोणे, MSc फॉरेन्सिक सायन्स नेट सेट आहे. फॉरेन्सिक सायन्स हा विषय आपण गेले 10 वर्ष शिकवत आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण MPSC डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा यामध्ये फॉरेन्सिक सायन्स व फॉरेन्सिक मेडिसिन यावरती ज्या प्रकारचे प्रश्न येतात ते तुमच्या सरावासाठी आपण सराव चाचणी क्रमांक 1 घेत आहोत. ठीक आहे, आपण सराव चाचणी चालू केलेली आहे फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिनसाठी. तर तुम्ही या चॅनलवरती सबस्क्राईब करून तुम्ही येणारे व्हिडिओ वगैरे पाहू शकता. तसेच आपल्याकडे डिपार्टमेंटल PSI साठी मुख्य परीक्षेसाठी फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन यांची आपल्याकडे टेस्ट सिरीज पण उपलब्ध आहे. ठीक आहे, चला तर आपण सुरुवात करूया. आजच्या या सराव चाचणीमध्ये आपण 20 क्वेश्चन पाहणार आहोत. 20 प्रश्न आहेत आपले 40 मार्कासाठी. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपण क्वेश्चन नंबर 1 पासून. क्वेश्चन नंबर 1 आहे बघा आपला, सुकलेल्या रक्तांच्या डागांचे रक्तगट तपासणीसाठी खालीलपैकी कोणती पद्धत वापरणे योग्य ठरेल. आपल्याला माहिती आहे घटनास्थळी गेल्यानंतर आपल्याला एकतर रक्ताचे नमुने मिळतात किंवा रक्ताचे डाग मिळतात. अशा रक्ताचे डाग असतील तर एकतर ते आपल्याला फ्रेश म्हणजे ओले असतील किंवा सुकलेले असतात, वाळलेले असतात. मग असे सुकलेल्या किंवा वाळलेल्या रक्ताचा आपल्याला रक्तगट करायचा आहे. मग तो रक्तगट तपासण्यासाठी आपण प्रयोगशाळेमध्ये कोणती टेस्ट किंवा चाचणी वापरतो. तर ऑप्शन ए मध्ये दिले बघा प्रिसिपिटेशन टेस्ट, 2 मध्ये आहे ऍब्सॉर्प्शन इल्युशन पद्धत, इंग्लिश मध्ये त्याला असं म्हणतात ऍब्सॉर्प्शन इल्युशन टेक्निक, ऍब्सॉर्प्शन इल्युशन टेक्निक. आणि वरची जी आहे तिला आपण प्रिसिपिटेशन टेस्ट किंवा टेक्निक म्हणतो. नंतर अँटीबॉडीज काउंट पद्धत ऑप्शन नंबर सी मध्ये आहे आणि डी मध्ये आहे वरीलपैकी कोणतेही नाही. तर बघा, रक्तगट तपासणीसाठी विशेषतः जे वाळलेलं रक्त असतं ते वाळलेलं रक्त तपासणीसाठी आपण कोणती पद्धत वापरतो, तर त्या पद्धतीला म्हणतो आपण ऍब्सॉर्प्शन इल्युजन पद्धत. ठीक आहे, ऍब्सॉर्प्शन इल्युजन टेक्निक ही पद्धत आपण एखादा वाळलेला रक्त असेल तर त्याचं रक्तगट काढण्यासाठी आपण करत आहोत. ठीक आहे, नंतर बघा सेकंड आपला क्वेश्चन आहे तो म्हणजे पोलीस स्टेशनच्या कामकाजात संपूर्णपणे CCTV राबवणारे देशातील पहिलं राज्य कोणते. ठीक आहे, CCTV आपल्याला माहिती आहे त्याचा फुल फॉर्म आहे क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम. तर हे सिस्टीम वापरणारं CCTV सिस्टीम वापरणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे विचारलेलं आहे. ठीक आहे, फर्स्ट स्टेट नेहमी पहिल्यावरती प्रश्न येत असतो. खाली बघा ऑप्शन दिले ते आपला ए मध्ये आहे केरळ, नंतर बी मध्ये आहे कर्नाटक, सी मध्ये आहे महाराष्ट्र आणि डी मध्ये आहे गुजरात. तर बघा सर्वांना माहिती असेल याचं उत्तर काय आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर बरोबर आहे. महाराष्ट्र हे आपल्या देशातील पहिलं राज्य आहे की संपूर्ण राज्यामध्ये आपण CCTV हा प्रकल्प राबवलेला आहे. ठीक आहे, याचं उत्तर होतं आपलं पर्याय क्रमांक 3. नंतर आपण बघूया पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 3 आहे आपला तो म्हणजे अग्निशास्त्राने झालेल्या गोळीच्या प्रवेशाची जखम ही टिंबटिंबमुळे गुलाबी रंगाची दिसून येते. बरोबर, अग्निशास्त्र जर एखाद्या जाळलं गेलं तर त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे 2 जखमा होतात. एक गोळीनं प्रवेश केलेल्याची जखम आणि दुसरी गोळी बाहेर पडलेल्याची जखम. तर गोळीनं प्रवेश केलेल्याची जखम आणि गोळी बाहेर पडलेल्याची जखम आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये फरकाचे 6 ते 7 मुद्दे असतात. आपण आपल्याकडे कोर्समध्ये ते एकदम व्यवस्थितपणे समजून सांगितलेलं आहे. बरोबर, तर बघा काय म्हटलंय, मग हे गोळीनं प्रवेश केल्याची जखम ही कोणत्या रंगाची असते असा हे प्रश्न येऊ शकतो. तर ती गुलाबी रंगाची असते. मग हा गुलाबी रंग कशामध्ये दिसून येतो. पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे आपला ऑक्सी हिमोग्लोबिन. ठीक आहे, ऑक्सी हिमोग्लोबिन. बी मध्ये आहे कार्बॉक्सी हिमोग्लोबिन, सी मध्ये आहे रक्तामुळे आणि डी मध्ये आहे गंधकामुळे. हे 4 ऑप्शन आहेत. तर गोळीनं प्रवेश केल्याची जखम हे कशामुळे आपल्याला गुलाबी रंगाची दिसून येईल, तर पर्याय क्रमांक बी तर बरोबर आहे, कार्बॉक्सी हिमोग्लोबिन. नॉर्मली काय होत असतं आपल्या रक्तामध्ये जो ऑक्सिजन असतो, ऑक्सिजन हा ऑक्सिजन आपल्या हिमोग्लोबिनशी बाइंड होत असतो आणि त्याच्यामुळे काय म्हणतात तर ऑक्सी हिमोग्लोबिन बनत असतं. बरोबर, नॉर्मल पद्धतीमध्ये त्याला म्हणतो आपण ऑक्सी हिमोग्लोबिन. परंतु ज्यावेळेस गोळी पार केली जाते आणि गोळीच्या प्रवेशाच्या जखमेवेळेला हे आपल्याला कार्बॉक्सी हिमोग्लोबिन मुळे गुलाबी रंगाचे दिसते. कारण का आपल्या सर्वांना माहिती आहे गन पावडर असते त्याच्यामध्ये पोटॅशियम नायट्रेट, कार्बन आणि गंधक म्हणजे सल्फर हे 3 घटक असतात. बरोबर, मग इथं गोळीनं प्रवेश केल्याच्या जखमेभोवती काय होतं आपल्याला कार्बन. ठीक आहे, हा जो कार्बन असतो कार्बन मग तो मोनॉक्साईड मध्ये असेल त्या फॉर्म मध्ये तो काय करतो हिमोग्लोबिन संग बाइंड होतो आणि तो कार्बॉक्सी हिमोग्लोबिन बनवतो. बरोबर, कार्बन किंवा कार्बन मोनॉक्साईड आणि हा हिमोग्लोबिन एकमेकांशी बाइंड होतात, बांधले जातात आणि त्याच्यामुळे कार्बॉक्सी हिमोग्लोबिन बनतो. आणि या कार्बॉक्सी हिमोग्लोबिनमुळे आपल्याला गोळीच्या प्रवेशाची जखम ही गुलाबी रंगाची दिसून येते.
बरोबर. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी हे या आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. पोलीस दलातले जवानांना टिंब वर्षानंतर निवृत्त केले जाते. आपल्या सर्वांना माहिती आहे आपण डॉग स्क्वॉड पाहत असतो. पोलीस दलामध्ये एखादी बॉम्ब स्फोटची घटना घडली, ठीक आहे, एखाद्या गुन्हेगाराचा माग काढण्यासाठी, अंमली पदार्थ शोधण्यासाठी किंवा स्फोटक पदार्थ शोधण्यासाठी आपण श्वानांचा उपयोग करत असतो. मग अशा श्वानांना ट्रेनिंग दिलेलं असतं आणि त्यांना पोलीस दलातून किती वर्षानंतर निवृत्त केलं जातं. तर बघा ऑप्शन ए मध्ये आहे 5 वर्ष, बी मध्ये आहे 7 वर्ष, सी मध्ये 10 वर्ष आणि डी मध्ये 12 वर्ष. तर अशा श्वानांना आपण पोलीस दलातून 10 वर्षानंतर निवृत्त करत असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर आहे. पाहूया आपण पुढचा नेक्स्ट क्वेश्चन. 5वा क्वेश्चन आहे तो म्हणजे आपलं रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण टिंबपेक्षा जास्त झाल्यास मृत्यू होऊ शकतो. ड्रिंक आणि ड्राईव्हची केस आपल्याला माहिती आहे, म्हणजे एखादा मादक पदार्थ किंवा अल्कोहोल वगैरे आपण पिऊन गाडी चालवणे आपल्या भारतामध्ये गुन्हा आहे. बरोबर. मग या अल्कोहोलचं प्रमाण त्याच्या रक्तामध्ये किती टक्के झाल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. ठीक आहे. मग बघा पर्याय क्रमांक 1 मध्ये म्हटले 0.1%, बी मध्ये 0.3%, सी मध्ये 0.4% आणि 0.5%. ठीक आहे. त्याच्यावरती असाही प्रश्न येऊ शकतो की भारतामध्ये ठीक आहे ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेसमध्ये मॅक्सिमम त्याच्या रक्तामध्ये अल्कोहोलचं प्रमाण किती असेल. ठीक आहे, याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. मग आपण अल्कोहोल हा आपला टॉपिक आहे, त्याच्यामध्ये आपण अल्कोहोलचे टाईप घेतलेले आहेत. नंतर आपण ड्रिंक अँड ड्राईव्ह केसमध्ये कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरतो आणि त्याचं प्रमाण किती असतं ते आपण आपल्या कोर्समध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. तर बघा ज्यावेळेस रक्तातील अल्कोहोलचं प्रमाण हे 0.5% पेक्षा जास्त होतं त्यावेळेस त्या व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक डी याचं योग्य उत्तर आहे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 6 आहे आपला तो म्हणजे फेडाबेज चाचणी. ही चाचणी टिंबसाठी केली जाते. चाचणीचं नाव आहे काय, फेडाबेज चाचणी. तर ही चाचणी कशासाठी केली जाते. पर्याय क्रमांक 1 मध्ये म्हटले बंदुकीच्या दारूचे अंश शोधण्यासाठी, 2 मध्ये किंवा बी मध्ये म्हटले रक्ताचे डाग शोधण्यासाठी, नंतर तिसरा आहे तो म्हणजे वीर्याचे डाग शोधण्यासाठी आणि चौथा आहे तो म्हणजे इथं काय म्हणतो आपण इथं लाळेचे डाग शोधण्यासाठी. ठीक आहे. आपल्या शरीरामध्ये जी लाळ असते, लाळ सलायवा म्हणतो आपण तिला, सलायवा किंवा लाळ, त्या लाळेचे डाग शोधण्यासाठी. मग हे जे फेडाबेज चाचणी आहे ती कोणासाठी केली जाते तर जे सलायवा म्हणतो आपण किंवा तिला आपण लाळ म्हणू, लाळ आपल्या तोंडामध्ये लाळ सिक्रेट करत असते. ठीक आहे. मग हे लाळ किंवा या लाळेचे डाग शोधण्यासाठी आपण फेडाबेज चाचणी करत असतो. बघा आपल्या चॅनलवरती आपण आपल्या फॉरेन्सिक सायन्स मध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या ज्या रासायनिक चाचण्या आहेत किंवा केमिकल टेस्ट आहे, त्याला आपण रासायनिक चाचणी किंवा केमिकल टेस्ट म्हणतो. तर या कोणकोणत्या घटकासाठी म्हणजे बंदुकीच्या दारूचे अंश शोधण्यासाठी कोणत्या चाचण्या वापरल्या जातात, रक्ताचे डाग शोधण्यासाठी कोणत्या चाचण्या असतात, वीर्याचे डाग शोधण्यासाठी कोणत्या चाचण्या असतात, मूत्राचे डाग शोधण्यासाठी कोणत्या चाचण्या केल्या जातात, यावरची आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही पाहिला नसेल तर तो पाहून घेऊ शकता. ठीक आहे. तर इथं फेडाबेज ही चाचणी आपण लाळेचे डाग किंवा लाळ शोधण्यासाठी आपण करत असतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक डी याचं योग्य उत्तर आहे. पाहूया आपण पुढचा प्रश्न तो म्हणजे काय तर मयत व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घ्यायचे असल्यास ते टिंब यांच्याकडून सीलबंद करून घ्यावे. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे प्रत्येक पुरावा आपण जो घेतो त्याला आपण आपला सील करून किंवा त्याला सीलबंद करून आपण पुढे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला पाठवत असतो. मग ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल अशा वेळेस आपण त्या मयत व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेत असतो. मग ते रक्ताचे नमुने आपल्याला घेतल्यानंतर त्याला सीलबंद कोणी करायचे. ठीक आहे. पर्याय क्रमांक ए मध्ये म्हटले नातेवाईकाकडून, त्या मयत व्यक्तीच्या नातेवाईकाकडून, बी मध्ये म्हटले पोलिसांकडून, सी मध्ये म्हटले डॉक्टरांकडून आणि डी मध्ये आहे फॉरेन्सिक तज्ञाकडून. ठीक आहे. त्याचं उत्तर सांगू शकताय का. मयत व्यक्तीच्या रक्ताचे नमुने आपण कोणाकडून सीलबंद करून घेऊ शकतो. ठीक आहे. तर ज्यावेळेस मयत व्यक्तीला आपण ठीक आहे रक्ताचे नमुने घ्यायचे असल्यास आणि त्या व्यक्तीचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये झाला असेल, ठीक आहे, तर अशा वेळेस आपण किंवा पोस्टमॉर्टम वगैरे करत असताना आपण त्या डॉक्टरांना आपण विनंती करतो की जे रक्ताचे नमुने पाहिजेत आणि ते आपण त्यांच्या मार्फत आपण सीलबंद करून पुढे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला आपण पाठवत असतो. त्याच्यामुळे हे कंडिशन असेल तर पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. पुढचं एक महत्वाचा क्वेश्चन आहे बघा, नवीन आपला जनरल नॉलेज वरती आपण म्हणू शकतो. तर ते आहे ITSSO. हे कशाचे संक्षिप्त रूप आहे. ठीक आहे. ITSSO हे कशाचे संक्षिप्त रूप किंवा त्याचा फुल फॉर्म काय आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये म्हटले बघा इन्कम टॅक्स सिनियर सायंटिफिक ऑफिसर. पर्याय क्रमांक बी मध्ये आहे इन्व्हेस्टिगेशन ऑफ रोड ट्रान्सपोर्टेशन अँड सेफ्टी ऑफेन्सेस. पर्याय क्रमांक सी मध्ये आहे इन्व्हेस्टिगेशन
ट्रॅकिंग सिस्टीम फॉर सेक्शुअल ऑफेन्सेस. आणि पर्याय क्रमांक डी मध्ये आहे इंडस्ट्रियल अँड ट्रान्सपोर्ट सेफ्टी अँड सिक्युरिटी ऑफिसर. त्याचं काय उत्तर असेल बघा. नवीन आहे आपला जनरल नॉलेज मध्ये असा क्वेश्चन येऊ शकतो. ITSO चा काय लॉंग फॉर्म आहे बघा. इथं पर्याय क्रमांक सी आपला बरोबर आहे. आय म्हणजे इन्व्हेस्टिगेशन, टी आहे तो म्हणजे ट्रॅकिंग, एस आहे तो सिस्टीम कुणासाठी आहे तर ही इन्व्हेस्टिगेशन ट्रॅकिंग सिस्टीम कोणासाठी आहे फॉर सेक्शुअल ऑफेन्सेस. ठीक आहे. जे लैंगिक गुन्हे होतात फॉरेन्सिक मेडिसिन मध्ये आपल्याला लैंगिक गुन्हे हा एक महत्वाचा टॉपिक आहे. मग या टॉपिकच्या आपल्याला रिलेटेड हा जनरल नॉलेजचा क्वेश्चन आहे. लैंगिक गुन्ह्याच्या ठीक आहे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी आणि त्यांचं ट्रॅकिंग करण्यासाठी जी सिस्टीम बनवलेली आहे त्या सिस्टीमला म्हणतो आपण ITSO. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. नंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आपला 9 नंबरचा तो म्हणजे एम्बिस ही प्रणाली वापरणारे देशातील पहिलं राज्य कोणते आहे. बरोबर आहे. एम्बिस प्रणाली काय आहे काय नाही याच्यावरती आपण आपल्या या चॅनलवरती व्हिडिओ लेक्चर अपलोड केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. तर एम्बिसचा फुल फॉर्म काय आहे असा एखादा वेळेस प्रश्न येऊ शकतो किंवा एम्बिस ही संज्ञा कशाशी संबंधित आहे असाही प्रश्न येऊ शकतो. एम्बिसचा फुल फॉर्म आहे तो म्हणजे काय. ए आहे तो म्हणजे आपला ऑटोमॅटिक, एम आहे तो म्हणजे मल्टी मॉडल. ठीक आहे. नंतर बी आहे तो आपला बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम, आयडेंटिफिकेशन सिस्टीम. ठीक आहे. हा एम्बिसचा फुल फॉर्म आहे. काय आहे ऑटोमॅटिक मल्टी मॉडल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम. त्यालाच आपण इन शॉर्ट एम्बिस असं म्हणतो. मग एम्बिस ही प्रणाली वापरणारं देशातील पहिलं राज्य कोणतं आहे तर आपल्या सर्वांना माहित असेल एम्बिस ही प्रणाली सर्वप्रथम आपण महाराष्ट्र राज्यामध्ये लागू केलेली आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे देशातील पहिलं राज्य कोणतं विचारलं तर महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. आणि एम्बिस ही प्रणाली CID तर्फे वापरली जाते किंवा राबवली जाते. यामध्ये काय केलं जातं जे आपले बोटाचे 10 ठसे आहेत ठीक आहे तर अंगुली मुद्रा म्हणजे 10 बोटाचे ठसे आणि प्लस त्या व्यक्तीचे आपण छायाचित्र फोटोग्राफ्स वगैरे आपण यांचं रेकॉर्ड बनवलेलं आहे किंवा जतन करून ठेवलेलं आहे. ठीक आहे. त्यालाच म्हणतो आपण एम्बिस. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याला म्हटलं आपण मल्टी मॉडल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम. बरोबर. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. आता 10वा प्रश्न आहे तो म्हणजे आपला रक्ताचे डाग असणारे कपडे टिंब मध्ये वाळवावे. ठीक आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला घटनास्थळावरती रक्ताचे नमुने मिळतात किंवा रक्ताचे डाग मिळतात किंवा कपड्यावरती आपल्याला रक्ताचे डाग मिळत असतात. मग अशा वेळेस आपल्याला असे कपडे मिळाले तर ते कपडे आपण कुठे किंवा कसे त्याला वाळवतो. पर्याय क्रमांक ए मध्ये म्हटले उन्हामध्ये त्याला वाळवायचं आहे, बी मध्ये म्हटले लॉन्ड्री मध्ये वाळवायचे, सी मध्ये आहे सावलीत आणि डी मध्ये आहे न सुकवता ते आहे तसेच कपडे आपण FSL ला पाठवावे. तर याचं उत्तर आहे काय आपल्याला सांगता येईल ते म्हणजे समजा रक्ताचे डाग एखाद्या कपड्यावरती असतील आणि ते रक्त ओला असेल फ्रेश असेल तर त्याला आपण ऍज इट इज पॅकिंग करून फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला पाठवत नाही. तर त्याला काय करतो आपण असे रक्ताचे डाग असणारे कपडे आपण सावलीमध्ये वाळवतो आणि वाळल्यानंतर त्याची घडी करून घडी करताना पण आपल्याला काळजी करायची की जिथं रक्ताचा डाग असेल त्याच्यावरती घडी न येता त्याच्या बाजूला घडी येऊन आपण त्याला घडी करून त्या व्यवस्थितपणे पॅक करून सील करून आपण त्यांना फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला पाठवत असतो. त्याच्यामुळे असे रक्ताचे डाग असणारे कपडे आपल्याला सावलीमध्ये वाळवायचे आहे. ठीक आहे. तर बघा अशा तऱ्हेने आपल्याकडे फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिनसाठी मुख्य परीक्षेसाठी आपल्याकडे 1 वर्षाचा व्हॅलिडिटी असणारे आणि अनलिमिटेड व्ह्यू असणारा हा कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे. फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन. मी स्वतः MSc सेटनेट आहे. फॉरेन्सिक सायन्स या विषयामध्ये FSL मध्ये काम केलेलं आहे. प्लस पोलीस ट्रेनिंग सेंटरला होतो आणि गेले 10 वर्ष फॉरेन्सिक सायन्स हा विषय मी शिकवत आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण प्रत्येक टॉपिक वरती परीक्षेत कसे प्रकारचे प्रश्न येऊ शकतात किंवा यापूर्वी कसे प्रश्न येऊन गेलेले आहेत आणि तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये आपण संपूर्ण कोर्स आपल्याकडे रेकॉर्डेड केलेला आहे. प्लस आपल्याकडे प्रिलिमचा निकाल लागल्यानंतर मेन्ससाठी 2 दिवसाची रिव्हिजन वजा फास्ट ट्रॅक बॅच पण उपलब्ध आहे. या 2 दिवसामध्ये आपण फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिनचे संपूर्ण जो आपला सिलेबस आहे एक्झाम ओरिएंटेड तो आपण शिकवत आहोत. ठीक आहे. प्लस आपल्याकडे ऑनलाईन तसेच रेकॉर्डेड बॅच पण उपलब्ध आहे. ज्यांना कुणाला हवा असेल ते तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. त्याच प्रकारे आपण डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेसाठी फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिनचे आपण टेस्ट सिरीज चालू केलेले आहे. आपल्याकडे एकूण 10 टेस्ट आहेत फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन या विषयावरती डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण 10 टेस्ट सुद्धा बनवलेले आहेत. तर जे कोणी इंटरेस्टेड असतील ते या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपण या टेस्ट सुद्धा लावू शकता. ठीक आहे. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. पुढचा क्वेश्चन आपला तो म्हणजे CERT दॅट इज CERT हे कशाचे संक्षिप्त रूप आहे. बरोबर. बघा आपल्याकडे सायबर फॉरेन्सिक आहे
किंवा मोबाईल फॉरेन्सिक वगैरे, कम्प्युटर किंवा संगणकाचे गुन्हे वगैरे, हा एक महत्वाचा टॉपिक आहे आपल्याकडे. ठीक आहे, त्या टॉपिकच्या रिलेटेड हा क्वेश्चन आहे. तो म्हणजे काय, तर सर्ट हे कशाचे संक्षिप्त रूप आहे किंवा सर्टचा लॉंग फॉर्म काय आहे. ए मध्ये म्हटलंय कम्प्युटर एम्बेडेड रिसर्च टेक्नॉलॉजी. नंतर बी मध्ये काय म्हटलंय बघा, सायबर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. सी मध्ये काय आहे, सायबर एम्बेडेड रिसर्च टेक्नॉलॉजी. आणि डी मध्ये काय म्हटलंय, कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. तर सर्ट बघा आपल्या सर्वांना माहिती आहे, ज्यावेळेस आपल्याकडे सायबर गुन्हे होतात किंवा सायबर क्राईम्स होतात त्यासाठी आपल्याला ही संज्ञा निगडीत असते. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे, म्हणजे सायबर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. ठीक आहे, त्यालाच आपण सर्ट असं म्हणत असतो इन शॉर्ट मध्ये. पहा पुढील क्वेश्चन आहे 12वा, तो म्हणजे खालील तत्वांपैकी, ठीक आहे, खालीलपैकी कोणते तत्व हे न्यायसहाय्यक विज्ञानाच्या मुख्य तत्वांपैकी एक तत्व नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे फॉरेन्सिक सायन्स मध्ये किंवा न्यायसहाय्यक वैज्ञानिक मध्ये विज्ञानामध्ये आपल्याकडे 3 ते 4 महत्वाची तत्व आहेत. तर त्या तत्वापैकी इथलं कोणतं तत्व नाही ते आपल्यासाठी विचारलेलं गेलेलं आहे. ठीक आहे, तर बघा ऑप्शन क्रमांक ए मध्ये म्हटलंय एक तत्वाचा कायदा. नंतर बी मध्ये काय म्हटलंय, कायद्याचे तत्व. सी मध्ये काय आहे, तुलनेचे तत्व. आणि डी मध्ये म्हटलंय प्रगतीत्मक बदलाचा कायदा. यालाच आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो बघा, एक तत्वाचा कायदा म्हणजे त्याला म्हणतो आपण युनिक. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण, युनिक म्हणतो. युनिक म्हणजे काय, जगामध्ये प्रत्येक व्यक्ती हा युनिक आहे किंवा आपल्या बोटाचे टेस्ट असतात ते युनिक असतात. कोणत्याही 2 व्यक्तीचे तसे एकसारखे नसतात. तरच आपण युनिकनेस किंवा एक तत्व असं म्हणतो. पुढे काय म्हटलंय, कायद्याचे तत्व. ठीक आहे, म्हणजे लॉ, कायद्याचे तत्व म्हटलंय बरोबर. आणि नंतर सी मध्ये काय म्हटलंय, तुलनेचे तत्व. तुलना म्हणजे काय, कम्पॅरिझन करणे बरोबर. कम्पॅरिझन म्हणजे तुलना करणं. आपल्याला माहिती आहे आपण जेव्हा 2 अंगुली मुद्रा आपल्याला मिळतात घटनास्थळी, त्यावेळेस आपण त्या अंगुली मुद्रांची तुलना करतो आणि तुलना करून त्या अंगुली मुद्रा एकसारख्या आहेत का 2 वेगवेगळ्या व्यक्तीच्या आहेत आपण हे सांगत असतो बरोबर. आणि डी मध्ये काय म्हटलंय, प्रगतीत्मक बदलाचा कायदा. त्याला म्हणतो आपण लॉ ऑफ प्रोग्रेसिव्ह चेंज. ठीक आहे, लॉ ऑफ प्रोग्रेसिव्ह चेंज. प्रोग्रेसिव्ह चेंज म्हणजे काय बघा, प्रत्येक गोष्ट ही काळानुसार बदलत असते. ठीक आहे, म्हणजे समजा एखादी व्यक्ती असेल तर त्याच्या काळानुसार त्याच्या चेहऱ्यामध्ये बदल होतो, शरीरामध्ये बदल होतो, किंवा एखाद्या व्यक्तीचं हस्ताक्षर असेल किंवा सही असेल. ठीक आहे, तर यांच्यामध्ये एक प्रोग्रेसिव्ह चेंज होत असतो. हे आपलं चौथं तत्व आहे. मग यापैकी काय म्हटलं आपल्याला, न्यायसहाय्यक विज्ञानाच्या मुख्य तत्वापैकी एक तत्व काय म्हटले नाही आहे असं विचारलेलं नाही. कोणतं तत्व नाही. मग कोणतं तत्व नाही बघा, जे आपल्याकडे कायद्याचं तत्व आहे हे तत्व आपलं फॉरेन्सिक सायन्स मध्ये आपण शक्यतो करून वापरत नाही. फॉरेन्सिक सायन्स ज्या तत्वांच्या बेसवरती आहे त्यापैकी आपलं युनिकनेस आहे, लॉ ऑफ कम्पॅरिझन आहे, नंतर लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी आहे त्याला. ठीक आहे, आणि लॉ ऑफ प्रोग्रेसिव्ह चेंज आहे. हे सगळे आपले न्यायसहाय्यक विज्ञानामधील मुख्य तत्व आहेत. कायद्याचे तत्व आपण राज्यघटनेमध्ये वगैरे वापरत असतो, इकडे फॉरेन्सिक सायन्स मध्ये नाही आहे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे याचा योग्य उत्तर आहे. ठीक आहे, परत पहा नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. तो म्हणजे काय, महत्वाचा क्वेश्चन आहे बघा, खालीलपैकी टिंबटिंब यास काय म्हणतो आपण, डिजिटल व्यवहारांची फिंगरप्रिंट असे म्हणतात. कोणाची फिंगरप्रिंट, डिजिटल व्यवहारांची फिंगरप्रिंट किंवा फिंगरप्रिंटला आपण मराठीमध्ये अंगुली मुद्रा असं म्हणतो बरोबर. मग सगळ्यांना माहिती आपल्याला डिजिटल व्यवहार करत असताना आपल्याला आपल्यासाठी एक महत्वाचा फिनॉमिना असतो. ठीक आहे, त्यालाच आपण इन शॉर्ट डिजिटल व्यवहारांची फिंगरप्रिंट असं सुद्धा म्हणू शकतो. तर कुणाला म्हणतो आपण, तर इथं बघा कॅश व्हॅल्यू म्हटलं, इंग्लिश मध्ये लिहितो मी असं, कॅश व्हॅल्यू. टायपिंग करताना इथे थोडे डॉट आलेले आहेत, कॅश व्हॅल्यू. नंतर बी मध्ये आहे तो म्हणजे आपला फेस व्हॅल्यू. नंतर सी मध्ये आपला हॅश व्हॅल्यू. कोणती व्हॅल्यू आहे तर हॅश व्हॅल्यू. आणि डी मध्ये आपलं मनी व्हॅल्यू. ठीक आहे, मग इथे काय म्हटलंय, कोणत्या व्हॅल्यूला. ठीक आहे, काय म्हणतो आपण, डिजिटल व्यवहारांची फिंगरप्रिंट असं म्हणतो. मग सर्वांना माहित असेल याचं उत्तर काय आहे बघा, ऑप्शन क्रमांक सी हॅश व्हॅल्यू बरोबर. प्रत्येक जे आपलं डिजिटल डॉक्युमेंट असेल त्या डिजिटल डॉक्युमेंटचा एक युनिक आपल्याला कोड मिळतो किंवा काय म्हणतो आपण त्याला, न्यूमरिकल आपल्याला काय म्हणतो डिजिट मिळत असतं, त्यालाच म्हणतो आपण हॅश व्हॅल्यू. म्हणजे आपण एखाद्या डॉक्युमेंट जर टाईप केल्यानंतर त्याचा एक आपल्याला युनिक अल्गोरिदम म्हणण्यापेक्षा आपल्याला काय म्हणतो मॅथमॅटिकल डिजिट मिळत असतो, त्याला आपण हॅश व्हॅल्यू असं म्हणतो. आणि त्याच्यामध्ये जर आपण काय ऍड केलं किंवा त्याच्यामध्ये आपण काय डिलीट केलं तर त्याची आपली हॅश व्हॅल्यू चेंज होत असते. म्हणून त्याला आपण डिजिटल व्यवहारांची फिंगरप्रिंट असं आपण त्याला म्हणू शकतो बरोबर. त्याच्यामुळे पर्याय क्रमांकाची याचं योग्य उत्तर आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 14 आहे तो म्हणजे काय, आई वडिलांचा रक्तगट. ठीक आहे, म्हणजे आईचा रक्तगट ए असेल आणि वडिलांचा रक्तगट कोणता आहे, ए बी आहे. ठीक आहे,
आईचा रक्तगट ए आहे, वडिलाचा रक्तगट ए बी आहे. तर काय म्हटलंय पुढं, खालीलपैकी मुलाचा ठीक आहे कोणता रक्तगट शक्य नाही. बरोबर आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायचे असतात परीक्षेमध्ये. बऱ्याच वेळेला शक्य नाही असं विचारलं जातं आणि आपण शक्य आहे याला आपण गोल करून येतो. ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे फॉरेन्सिक मेडिसिन मध्ये रक्त वगैरे असतं किंवा आपल्याकडे रक्त आहे बहुतेक दुवा आपल्याला मिळत असतो. मग अशा वेळेस मध्ये आपण काय करतो, रक्तगट वगैरे त्या व्यक्तीचे काढत असतो. बरोबर. इथं काय म्हटलंय बघा, आई वडिलांचा रक्तगट, आईचा रक्तगट ए आहे, वडिलांचा रक्तगट ए बी आहे. तर त्यांना होणारे जे अपत्य असेल त्या अपत्याचा किंवा मुलाचा रक्तगट कोणता शक्य नाही असं म्हटलेलं आहे. बरोबर. मग बघा पर्याय क्रमांक ए मध्ये म्हटलंय ए रक्तगट, बी मध्ये आहे बी, सी मध्ये आहे ए बी आणि डी मध्ये आहे ओ. ठीक आहे. तर त्या मुलाचा रक्तगट कोणता येणार नाही असं विचारलेलं आहे. मग बघा यामध्ये जेव्हा आईचा रक्तगट ए असतो आणि वडिलांचा रक्तगट ए बी असतो तेव्हा रक्तगट ए होण्याची शक्यता असते, बी होण्याची शक्यता असते, ए बी होण्याची शक्यता असते. आपल्याला काय विचारलेलं आहे, कोणता रक्तगट शक्य नाही, त्याच्यामुळे त्या मुलाचा रक्तगट ओ येणार नाही. त्याच्यामुळे आपला पर्याय क्रमांक डी हे याचं योग्य उत्तर आहे. बरोबर. रक्तासाठी हा महत्वाचा प्रश्न होता. मित्र बघा पुढचा प्रश्न पाहूया आपण 15वा. तो म्हणजे काय, तर दोन वेगवेगळ्या शाईंची तुलना करण्याकरता टिंबटिंब ही पद्धत जास्त प्रमाणात वापरली जाते. आता कोणाची तुलना करायची आपल्याला, शाईंची. बरोबर आहे. वादग्रस्त दस्तावेज क्वेश्चन डॉक्युमेंट यामधला हा महत्वाचा प्रश्न आहे. ज्यावेळेस एखादा डॉक्युमेंट किंवा दस्तावेज आपण दोन वेगवेगळ्या शाईने लिहितो त्यावेळेस त्या शाईंची आपल्याला तुलना करावी लागते आणि तो डॉक्युमेंट किंवा तो दस्तावेज एका शाईने लिहिलेला आहे का दोन वेगवेगळ्या शाईने लिहिलेला आहे हे आपल्याला सांगावं लागतं. बरोबर. मग याची तुलना करण्यासाठी आपण कोणती पद्धत वापरतो, ए मध्ये म्हटले सिंपल फोटोग्राफी, बी मध्ये म्हटले थिन लेअर क्रोमॅटोग्राफी, सी मध्ये आहे ट्रेसिंग पद्धत आणि डी मध्ये आहे सुपर इम्पोजिशन पद्धत. ठीक आहे. बघा या चारही पद्धती आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये आपण याला वापरत असतो. फोटोग्राफी आपण ज्यावेळेस एखादी अंगुली मुद्रा मिळते त्यावेळेस आपण इथे फोटोग्राफी करतो. आता इथे काय विचारलेलं आपल्याला, दोन वेगवेगळ्या शाईंची तुलना करायची आपल्याला. मग अशी तुलना करण्यासाठी एक सिंपल पद्धत आहे, त्याला म्हणतो आपण तीन लेअर क्रोमॅटोग्राफी. ठीक आहे. इन शॉर्ट त्याला TLC असं म्हटलं जातं. काय त्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. ठीक आहे. क्रोमॅटोग्राफी ही पद्धत आपण दोन वेगवेगळ्या शाईंची तुलना करण्यासाठी वापरतो. याच्यामध्ये काय केलं जातं, अशी एक प्लेट असते. ठीक आहे. त्याला TLC प्लेट म्हणतो आणि याच्यावरती आपल्यासाठी ज्या दोन शाई असतील त्याचा इथे एक स्पॉट लावला जातो, इथे एक स्पॉट लावला जातो. ठीक आहे. आणि त्याला एका विशिष्ट द्रवणामध्ये ठेवलं जातं आणि थोड्या वेळ थांबल्यानंतर हे स्पॉट असे वरती 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 जात असतात. ठीक आहे. मग आपण काय करतो, या दोघांची तुलना करतो आणि तुलना करून सांगतो, समजा हे दोन्ही स्पॉट एकाच वेळेला इथपर्यंत आले तर हे दोन्ही शाई एकच आहे आपण सांगू शकतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण तुलना करण्यासाठी साधी सोपी पद्धत वापरतो, त्याला म्हणतो आपण थिन लेअर क्रोमॅटोग्राफी. बरोबर आहे. ट्रेसिंग पद्धत आपण कुठे वापरतो, जर पावलांचे त्याचे असतात तर पावलांचे त्याचे वगैरे किंवा एखादा आपण सिग्नेचर असते, सिग्नेचर फोर्जरी करताना ठीक आहे एखादी सही आपल्याला त्याची बनावट किंवा काय म्हणतो आपण डुप्लिकेट सही करण्यासाठी ट्रेसिंग पद्धत वापरतो. आणि सुपर इम्पोजिशन पद्धत आपल्याला माहिती आहे, कवटीची सुपर इम्पोजिशन पद्धत आपण पाहतो किंवा दोन वेगवेगळ्या शाही आपल्या काय असतील सिग्नेचर असतील तर त्या सिग्नेचर आपण एकमेकावरती सुपर इम्पोज करतो. दोन्ही जर तंतोतंत जोडल्या तर त्या ट्रेसिंग पद्धतीनं फोर्ज केलेल्या असतील, डुप्लिकेट केलेल्या असतील. ठीक आहे. हे आपण या सुपर इम्पोजिशन पद्धतीमुळे सांगू शकतो. तर इथे विचारलं होतं आपल्याला शाईची तुलना करायची आहे. शाईंची तुलना करण्यासाठी आपण थिन लेअर क्रोमॅटोग्राफी आपण वापरत असतो. तर बघा वादग्रस्त दस्तावेज म्हणजे काय, नंतर रक्ताचे नमुने असतील किंवा अग्निशास्त्र हा एक महत्वाचा टॉपिक आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. या सर्व टॉपिकवरती आपण आपल्या कोर्समध्ये रेकॉर्डेड मटेरियलमध्ये हे आपण फॉरेन्सिकली कसं अनालिसिस करतो, त्यासाठी परीक्षेमध्ये कोणते महत्वाचे प्रश्न असतील, शाळेची तुलना कशी करतो आपण, सहींची तुलना कशी करतो, हस्ताक्षराची तुलना कशी केली जाते, हे सर्व आपण आपल्याकडे रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. पुढे पुन्हा पहा 16 क्वेश्चन आपला क्वेश्चन नंबर 16 तो म्हणजे काय, खालीलपैकी कोणते स्फोटक हे द्रव्य स्वरूपात असते. स्फोटक आणि स्फोटक पदार्थ हा आपल्यासाठी एक महत्वाचा टॉपिक आहे. मग त्याच्यामध्ये आपण कमी प्रतीची स्फोटके आणि उच्च प्रतीची स्फोटके पाहत असतो आपण. त्यापैकी इथे काय म्हटलंय बघा, आता कमी प्रतीची उच्च प्रतीची स्फोटक बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. तर इथे काय विचारलेलं आहे, कोणतं स्फोटक हे द्रव्य स्वरूपात असतं. बरोबर आहे. द्रव्य म्हणजे जसं पाणी आपलं द्रव्य आहे त्याप्रमाणे कोणतं स्फोटक हे द्रव्य स्वरूपामध्ये असू शकतं. तर बघा पर्याय क्रमांक ए मध्ये म्हटले RDX आहे, बी मध्ये HMX आहे, सी मध्ये TATP आहे आणि डी मध्ये आहे वरीलपैकी सर्व. ठीक आहे. तर शक्यतो सर्व स्फोटके आपण पाहतो कसे असतात, पावडरी स्वरूपात असतात किंवा त्याला आपण स्थायू द्रव्य आणि वायूपैकी आपण म्हणतो स्थायूरूप स्वरूपामध्ये असतात. इथं काय विचारलेलं आहे, प्रश्न विचारलेला आपल्याला द्रव्य स्वरूपामध्ये कोणतं स्फोटक असतं.
ठीक आहे. तर इथं द्रव्य स्वरूपामध्ये असणारं स्फोटक आहे पर्याय क्रमांक सी मधलं, त्यालाच म्हणतो आपण TATP. ठीक आहे. अशाप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर होतं आपलं पर्याय क्रमांक सी. परत आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे काय, अग्निशस्त्रातून जाळलेल्या पुंगळीवर, ठीक आहे, पुंगळीला काय म्हणतो आपण, कार्ट्रेज केस म्हणतो आपण. ठीक आहे, त्याला आपण कार्ट्रेज केस म्हणतो किंवा मराठीमध्ये आपण त्याला कारतूस असं म्हणतो. मग या पुंगळीवरती खालीलपैकी कोणत्या खुणा किंवा मार्क्स येत नाहीत. डिपार्टमेंटल PSI 2021 मध्ये बघा बॅलिस्टिक सिग्नेचर हा एक क्वेश्चन आला होता. ठीक आहे, आणि हा क्वेश्चन अतिशय महत्वाचा आहे किंवा हा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे, कारण आता आपण पाहतो कंट्री मेड फायर आर्म्स किंवा त्याला देशी कट्टे म्हणतो, कारण प्रत्येक आता जे मोठे क्राईम्स होतात त्याच्यामध्ये अग्निशस्त्राचा किंवा फायर आर्मचा उपयोग केलेला दिसून येतो. ठीक आहे, मग अशा फायर आर्मचा आपण काय करतो, कशा पद्धतीने आपण त्याचा तपास करत असतो फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये, त्यासाठी आपल्याला हा प्रश्न महत्वाचा आहे. म्हणजे खाली आपले कार्ट्रेज केस असेल, त्या कार्ट्रेज केसवरती आपल्याला विशिष्ट प्रकारच्या खुणा येतात, त्या खुणांनाच आपण बॅलिस्टिक सिग्नेचर म्हणतो. त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ आपण लेक्चर अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती, ते तुम्ही पाहिलं नसेल तर तुम्ही पाहून घेऊ शकता. ठीक आहे, तर मग बघा इथे काय म्हटलंय, कोणत्या खुणा दिसून येत नाहीत. प्रश्न व्यवस्थित वाचत आहे. MPSC मध्ये बरोबर शक्य नाहीत असे प्रश्न शब्द असतात, बरोबर. मग इथं बघा पहिल्यामध्ये काय म्हटलंय, चेंबर मार्क्स, बी मध्ये म्हटलंय इजेक्टर मार्क्स, सी मध्ये म्हटलंय स्ट्रायशन मार्क्स आणि डी मध्ये म्हटलंय ब्रीच ब्लॉक मार्क्स. तर कोणत्या खुणा शक्य नाहीत, तत्पूर्वी आपल्याला माहित पाहिजे की हे जे मार्क्स किंवा खुणा आहेत ते कशावरती उमटतात, बरोबर. तर गोळीवरती कोणते मार्क्स असतात, पुंगळीवरती कोणते मार्क्स असतात त्या विशिष्ट अग्निशस्त्राचे, याच्यावरती आपण हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही तो पाहून घेऊ शकता आपल्या चॅनलवर. तर बघा इथे काय म्हटलंय, कोणते मार्क्स दिसून येत नाहीत. तर मग हे जे 4 मार्क्स आहेत त्यापैकी चेंबर मार्क्स, इजेक्टर मार्क्स आणि ब्लीच ब्लॉक मार्क्स ते कुठे येतात आपल्याला, हे जे फायर केलेलं कार्ट्रेज केस असेल, ठीक आहे, फायर केल्यानंतर एक कार्ट्रेज केस मिळतं, मग ह्याच्यावरती आपल्याला हे तिन्ही मार्क्स दिसून येतात. आणि फायरिंग पिन इम्प्रेशन सुद्धा आपण म्हणतो, हे चार खुणा इथे महत्वाच्या असतात. पुढे काय म्हटलंय, सी मध्ये स्ट्रायशन मार्क, ठीक आहे, इंग्लिश मध्ये आपण त्याला असं म्हणतो स्ट्रायशन मार्क्स. हे स्ट्रायशन मार्क्स हे या कार्ट्रेज केस वरती किंवा पुंगळीवरती येत नाही, तर ते कुठे येतात, हे जे आपली बुलेट असेल बुलेट, या बुलेट वरती हे मार्क्स येत असतात. आणि ते काय म्हटलंय, कोणते मार्क्स दिसून येत नाहीत म्हटलंय, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. तर हे स्ट्रायशन मार्क आणि रायफलिंग मार्क हे आपल्याला बुलेट वरती दिसून येतात, जाळलेल्या गोळीवरती दिसून येतात, पुंगळीवरती ते दिसून येत नाहीत. आणि पुन्हा पुढचा 3 प्रश्न राहिले आपले. आता 18वा प्रश्न बघून घेऊया आपण. श्वान पथकाचा तपास कामात सर्वप्रथम उपयोग टिंबटिंब या देशाने केला. ठीक आहे, कोणत्या देशाने सर्वप्रथम श्वान पथक वापरलं. जसं आपण पाहतो आपल्याकडे डॉग स्क्वॉड असतात, त्याला आपण अंमली पदार्थाचा शोध घेण्यासाठी वापरतो, स्फोटक पदार्थांचा शोध घेण्यासाठी वापरतो, एखाद्या गुन्हेगाराचा माग काढण्यासाठी आपण डॉग स्क्वॉड वापरत असतो. तर असा सर्वप्रथम या श्वान पथकाचा तपास कामात सर्वप्रथम कोणी उपयोग केला. ते बघा पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. पर्याय क्रमांक ए मध्ये म्हटले भारत आहे, बी मध्ये म्हटले जपान आहे, 3 मध्ये म्हटले जर्मनी आणि 4 मध्ये म्हटले अमेरिका. तर सर्वप्रथम श्वान पथकाचा कोणी उपयोग केला, तर जर्मनी यांनी श्वान पथकाचा आपला तपास कामामध्ये उपयोग केला होता. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे. परत पुढचा प्रश्न बघा 19वा, तो म्हणजे काय, न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील जीवशास्त्र या विभागामध्ये एक महत्वाची चाचणी केली जाते. त्या चाचणीचं नाव आहे क्रिएटिनिन चाचणी. ठीक आहे, ही टिंबटिंबाची संबंधित आहे. बघा पाठीमागचे क्वेश्चन पेपर पाहिले तर प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला किंवा प्रत्येक परीक्षेमध्ये कोणता ना कोणता अशी रासायनिक चाचणीचा प्रश्न आलेला आहे, बरोबर. आता इथं आपण पाहिलं बघा क्रिएटिनिन चाचणी हे कशासाठी केली जाते. ऑप्शन क्रमांक ए मध्ये आहे रक्त, बी मध्ये म्हटले मूत्र, सी मध्ये म्हटले वीर्य आणि डी मध्ये म्हटले लाळ. मगाशी पाहिलं होतं आपण लाळेच्या चाचणीसाठी फडाबी चाचणी महत्वाची असते. आता ही जी क्रिएटिनिन चाचणी आहे ही चाचणी आपण मूत्राचे डाग किंवा मूत्र हा आपला जो बायोलॉजिकल किंवा जैविक महत्वाचा पुरावा आहे तो शोधण्यासाठी आपण क्रिएटिनिन नावाची चाचणी असते, ती चाचणी आपण करत असतो. ठीक आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक सी बी इथं महत्वाचा आहे. तत्पूर्वी आपण रक्ताच्या चाचणी कोणत्या असतात, वीर्याच्या चाचणी कोणत्या असतात, लाळेच्या चाचणी कोणत्या असतात, नंतर बंदुकीच्या दारूच्या अंश शोधण्याच्या चाचण्या कोणत्या असतात, हे सर्व आपण आपल्या चॅनलवरती किंवा आपल्या कोर्समध्ये आपण सांगितलेलं आहे. ठीक आहे, तिथे तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता. परत पुढचा प्रश्न आहे बघा आपला 20वा, तो म्हणजे काय, केसांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला टिंबटिंब असे म्हणतात. ठीक आहे, केस हा एक आपल्यासाठी महत्वाचा जैविक पुरावा किंवा बायोलॉजिकल एव्हिडन्स असतो. प्रत्येक घटनास्थळी आपल्याला केस मिळून येतात, त्या केसावरून आपण तो गुन्हेगाराचा शोध घेऊ शकतो, माग काढू शकतो. ते केस मानवाचे म्हणजे स्त्रीचे आहे पुरुषाचे आहे ते आपण शोधू शकतो किंवा सांगू शकतो. तर हा केस किंवा त्यालाच आपण इंग्लिशमध्ये हेअर असं म्हणतो. तर याचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्या शास्त्राला काय म्हणतात. पर्याय क्रमांक ए मध्ये म्हटले चिलोस्कोपी, बी मध्ये म्हटले काय बायोलॉजी, सी मध्ये काय म्हटले ट्रिकॉलॉजी आणि डी मध्ये आहे डर्मिटॉलॉजी.
ठीक आहे. तर याला बघा काय म्हणतात, चिलोस्कोपी तुम्हाला सर्वांना माहिती आहे, डिपार्टमेंटल PSI 2021 ला प्रश्न आला होता. जे आपल्या ओठांचे टचे असतात, लिप प्रिंट असतात, त्यांना आपण चिलोस्कोपी असं म्हणतो, बरोबर. नंतर बायोलॉजी आपल्याला माहिती आहे, ज्याच्यामध्ये जैविक किंवा सजीवांचा अभ्यास केला जातो त्याला आपण बायोलॉजी असं म्हणतो. पुढे काय म्हटलंय, ट्रिकॉलॉजी. ट्रिकॉलॉजीला स्वतः इंग्लिशमध्ये लिहितो मी, ट्रिकॉलॉजी. ठीक आहे, हे आपलं उत्तर आहे. काय, स्टडी ऑफ हेअर किंवा केसांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रालाच आपण ट्रिकॉलॉजी असं म्हणत असतो. आणि डर्मिटॉलॉजी, आपलं स्किन किंवा स्किनचे डिसीज असतात ते आपण या, ठीक आहे, त्वचा अस्थितेचे डिसीज वगैरे आपण या डर्मिटॉलॉजी मध्ये पाहत असतो. त्याच्यामुळे आपले इथं एक उत्तर आहे पर्याय क्रमांक C, ते म्हणजे ट्रिकॉलॉजी. ठीक आहे. तर बघा अशा तऱ्हेने आपल्याकडे आपण टेस्ट सिरीज चालू केलेली आहे. आपल्याकडे 10 टेस्ट सिरीज आहेत, प्लस आपल्याकडे रेकॉर्डेड कोर्स पण आहे डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेसाठी, फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिनसाठी. आणि आपण असेच आपण आपल्याकडे टेस्ट सिरीज चालू केलेले आहेत, या चॅनलवरती ते अपलोड केले जातील. तर तुम्हाला कुणाला टेस्ट सिरीज लावायची असेल तर हे टेस्ट सिरीज लावू शकता, किंवा रेकॉर्डेड कोर्स आहे तो कोर्स पण तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तर तुम्हाला हे कसं लेक्चर वाटलंय तुम्ही खाली नक्की कमेंट करून सांगा. आजच्या लेक्चरला आपण इथे थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुन्हा 20 क्वेश्चन पाहूया फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिनचे. ठीक आहे. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.